मिळावा कायदेशीरच करत आहोत. आता हा अट्टहास करू नये उपोषणाचा. कारण स्वतःला क्लेश करण्यात काय अर्थ नाही. काम प्रोसिजरली चालूच नाही असं असेल तर मग ठीक आहे ना. काम चालू आहे, कायदेशीर चालू आहे. उमरगा तालुक्यातील तुगाव येथील अॅट्रॉसिटी प्रकरणात चौथ्या आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचा निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाने आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार प्रवीण स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. नेमकं काय घडलं पाहूया हा विशेष रिपोर्ट. तुगाव येथील अॅट्रॉसिटी आणि मारहाण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी सुरू केलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना आमदार प्रवीण स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी आमदार स्वामी यांनी आंदोलक, प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. जो चौथा आरोपी आहे त्यालाही त्या ट्रेसमध्ये आहे, त्यांची टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि 3 आरोपी अटक आहे. स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा कायद्याच्या दृष्टीनं आपण संविधानिक पद्धतीनं उपोषण करत आहात हे जरी मान्य असलं तरी जितक्या लवकर शक्य होईल तेवढा मी प्रशासनाला सूचना या ठिकाणी देतोय की उर्वरित आरोपी त्या ठिकाणी आपण अटक करावा आणि बाकीच्या उपोषणकर्त्या बांधवांना आणि भगिनींना माझी विनंती असेल की आपण उपोषण स्थगित करावं. मी बंद करा म्हणत नाही, आपण स्थगित करावं. यांना 8 दिवसाची मुदत देऊया आणि त्याच्या दरम्यान आपण आपल्या पद्धतीनं ती कारवाई पूर्ण करावी, ज्याच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेवरचा आणि पोलीस प्रशासनावरचा विश्वास कायम दृढ होईल आणि लोक आपल्या पाठीशी राहतील. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी तुमचे आणि यांचे समन्वयक म्हणून समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. याकरता माझी देखील प्रशासनाला सूचना आहे की जितकं लवकर शक्य आहे तेवढे तातडीनं आपली चक्र फिरवावीत आणि त्या उर्वरित आरोपीला आपण अटक करावी. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनीही संबंधित गुन्ह्याच्या तपासाची सद्यस्थिती, कायदेशीर प्रक्रिया आणि पुढील कारवाईबाबत आंदोलकांना सविस्तर माहिती दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस विभागाकडून कोणत्या टप्प्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाते याची माहिती देत त्यांनी तपास कायद्याच्या चौकटीत सुरू असल्याचे स्पष्ट केले. कायदेशीरच करत आहोत. आता हा अट्टहास करू नये उपोषणाचा. कारण स्वतःला क्लेश करण्यात काय अर्थ नाही. काम प्रोसिजरली चालूच नाही असं असेल तर मग ठीक आहे ना. काम चालू आहे, कायदेशीर चालू आहे. दरम्यान अॅट्रॉसिटी आणि मारहाण प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक व्हावी हीच आंदोलकांची प्रमुख मागणी कायम आहे. आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. 18 मे 2026 रोजी तुगाव तालुका उमरगा येथील बौद्ध तरुण भालचंद्र कांबळे यास तुगाव येथील काही गावगुंडांनी अपहरण करून त्यांना प्राणघातक हल्ला केला आणि दिनांक 19 मे 2026 रोजी 4:10 मुरुड पोलीस ठाणे येथे FIR दाखल करण्यात आला. पण मात्र त्याच रात्री एका आरोपीला अटक करण्यात आले. बाकीचे 3 आरोपी फरार होते आणि त्या आरोपीला पकडण्याच्या कामी म्हणून तुगाव येथील सर्व आंबेडकरी समाज बांधव, उमरगा तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील सिनियर ज्युनियर कार्यकर्ते त्या संबंधित आरोपीला अटक व्हावी या कामी हा आजचा आमचा उपोषणाचा 3रा दिवस आहे. आणि आमची त्यामध्ये एक प्रमुख मागणी अशी आहे, कारण आमच्या तरुण भालचंद्र कांबळे यास त्या गावगुंडांनी अपहरण करून मारहाण केलेली आहे. पण मात्र पोलिसांनी कोणातर पांढरपेशे हरामखोर पुढाऱ्याचं ऐकून त्याच्यावरती अपहरणाचा गुन्हा नोंद केलेला नाही. तो पुरवणी जबाबमध्ये इथल्या संबंधित IO ऑफिसर जो शेलार साहेब आहे त्यांनी अपहरणाचा गुन्हा नोंद करावा आणि उर्वरित जो महेश जोमदे नावाचा आरोपी आज रोजी फरार आहे त्या आरोपीस येणाऱ्या 12 तासामध्ये जर नाही पकडलं तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आज रोजी त्या तात्काळ चौथ्या आरोपीला अटक व्हावं यांचं मत आहे. चौथा आरोपी म्हणजे 3 अटक महेशाचा चौथा आरोपी आणि तोच खरा मेन सूत्रधार आहे. सूत्रधारला त्यांनी पाठीशी घालतात. पांढरे बगळे, खाकी बगळे, कोण नेमकं पाठीशी घालतं असं आता त्यांचे समर्थक. एक जो जोमदे म्हणून आहे, जोमदे म्हणून मेन आरोपी जो आहे त्याला अद्याप अटक केलेली नाही.
आणि म्हणून त्याला त्वरित हे अटक अटक न करण्याचं कारण काय असू शकतं? अटक न करण्याचं कारण काय आहे? वरून याच्यावर प्रेशर आहे. कोणाचं नेमकं कारण काय? सर आरोपीला त्या चौथ्या आरोपीला अटक करा, आमची एवढीच कळकळीची विनंती आहे. आज किती दिवस झाले उपोषणाला बसून? आज तिसरा दिवस आहे. बरं. आरोपीला अटक झालेली नाही अजून. नाही झाली. चौथ्या काय आरोपीला कारण काय असू शकतं? काय ती पोलीस लोक इकडं तिकडं पळवापळी करायला लागली त्याला. पोलीसच पळापळी हा करतात. पोलीसच कराल ते. हा चौथ्या आरोपीला अटक. चौथ्या आरोपीला अटक करायची. एकूण किती आरोपी आहेत या प्रकरणामध्ये? 4 आहेत. 4. 3 अटक आहेत का? हा 3 आहे, अजून आहे. बरं. त्याला आरोपी कुठं आहे माहिती आहे का तुम्हाला? आम्हाला का माहित नाही अजून. तर पोलीस आमदारांच्या मध्यस्थीनंतर आणि DYSPंनी दिलेल्या कायदेशीर स्पष्टीकरणानंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.